आजच्या संस्कृतवाणी कार्यक्रमात रसिक श्रोते हो आपलं स्वागत आणि वेदवतीचा नमस्कार. श्रोते हो, अगदी 2च दिवसात म्हणजे 19 मार्च रोजी आपल्या नवीन संवत्सराला सुरुवात होतीये. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. आता पराभव नाम संवत्सर शके 1948 हे सुरू होईल. आपल्याकडे संवत्सर हे सध्या आपण वापरतो ते इंग्रजी वर्ष, शिवशक, शालिवाहन शक अशा कालगणनेच्या विविध पद्धती आहेत. त्या काळी त्यावेळी असणाऱ्या राजांनी ही कालगणना सुरू केली. सध्या आपण शालिवाहन राज्यकर्त्यांनी सुरू केलेली ही शकगणना वापरतो. तसंच आपल्याकडे या वर्षांना विविध नावंही देण्यात येतात. आता जे नववर्ष सुरू होईल त्याचं नाव आहे पराभव नाम संवत्सर. श्रोते हो, याच दिवसापासून आपल्याकडे रामनवरात्राला सुरुवात होते. विविध ठिकाणी रामकथा श्रवण, रामरक्षा स्तोत्रांची आवर्तनं, वाचन अशा अनेक गोष्टींनी रामरूपाची आराधना केली जाते. श्रोते हो, राम हा शब्द उच्चारताच एक आदर्शांचा वस्तुपाठच आपल्यासमोर उभा राहतो. आदर्श राजा, आदर्श मुलगा, याबरोबरच भाऊ, पत्नी, पती, दास, भक्त अशी अनेक आदर्श चरित्र या रामकथेतून आपल्यासमोर येतात. म्हणूनच आदर्श राज्यव्यवस्थेचं, आदर्श समाजकारणाचं वर्णन करताना रामराज्य असं म्हटलं जातं. राम यातील र हे अग्निबीज आणि म हे मायाबीज. खरं तर दोन्ही विरुद्ध शब्द आहेत, पण हे 2 शब्द एकत्र येतात तेव्हाच सत्यज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञानाच्या अग्नीनं मायेचा नाश होतो, अशी या शब्दाची महती आहे. तेव्हा श्रोते हो, आजच्या संस्कृतवाणी कार्यक्रमात अशाच रामरक्षा स्तोत्राविषयी जाणून घेऊया योगिनी कुलकर्णी यांच्याकडून. आपली भारतीय संस्कृतीमध्ये रामरक्षा हिला फार प्राधान्य आहे. राम हा अविभाज्य भाग आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा आहे. पहाटेच्या प्रहरी राम प्रहरी राम गावा असं आपण म्हणतो. गावाकडं आज जर गेलो आपण तर अजूनसुद्धा रामराम पाहुणं असं एकमेकांना भेटल्यावर म्हटलं जातं. असा हा राम शब्द मुळातच रम या धातूपासून बनला आहे. योगी लोक, मुनी, भक्त ज्या चैतन्यमय आनंद स्वरूपात रममाण होतात तो हा राम. रामरक्षा स्तोत्राची सुरुवात कशी आहे पहा बरं. रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य म्हणजे रामरक्षा हे स्तोत्र, त्यामध्ये मंत्रशक्तीची ताकद आहे. जसं स्वातंत्र्यपूर्व काळात वंदे मातरम हा मंत्र होता, त्या मंत्रोच्चारानं देशभक्त भारावून जायचे, तसं ही पूर्ण रामरक्षा 39 श्लोकांची आहे. आणि तिचा रचयिता कोण? बुध कौशिक ऋषी. बुध म्हणजे बुद्धिमान, ज्ञानी, आणि कौशिक म्हणजे कुशिक कुळातल्या जन्माला आलेले विश्वामित्र हे ब्रह्मर्षी ऋषी. त्यांचंच नाव बुध कौशिक असं रामरक्षेत त्यांनी उल्लेख केला. त्यांना ईश्वर आराधना करताना ध्यानावस्थेत हे स्तोत्र सुचलं. त्यांना ते दिसत गेलं म्हणून त्यांना विश्वामित्रांना बुध कौशिक ऋषी ह्या रामरक्षा मंत्राचा द्रष्टा असं म्हटलेलं आहे. रामरक्षा या स्तोत्र मंत्राची देवता आहे श्री सीता रामचंद्र. पहा, नुसतं सीता नाही म्हटलं, नुसतं रामचंद्र नाही म्हटलं, सीता रामचंद्र, श्री सीता रामचंद्र ही एकरूप असलेली एकवचनी एकात्मता देवता आहे. जसं चंद्राचं चांदणं, सूर्याची प्रभा, गुळाची गोडी हे एकरूप असलेले शब्द आहेत, तसं ही श्री सीता रामचंद्र अशी एकरूप देवता आहे. पुढे येतो सीता या मंत्रशक्तीचा उल्लेख आणि हनुमत कीलकम. कीलक म्हणजे कळ किंवा किल्ली. जसं प्रत्येक मौल्यवान वस्तूला सुरक्षिततेसाठी एक किल्ली असते किंवा चाक असतं, त्याच्या आसाभोवती ते चाक फिरतं, तसं रामकथेमध्ये आपण जर पाहिलं तर हनुमंतामुळे कथानकाला एक विशेष वेग आलेला पाहतो आपण. प्रथम वनामध्ये श्रीरामाला पाहिल्यावर सुग्रीवानं हनुमंताला तो कोण आहे बरं हे जाणण्यासाठी पाठवलं, आणि ब्राह्मण बटूच्या वेशात भेटून हा परमेश्वरच आहे हे हनुमंताला ओळखलं. आणि मग पुढे रामकथेमध्ये पहा आपण सीताशोध, लंकादहन, बिभीषण मैत्री,
आणि लक्ष्मणासाठी संजीवनी वनस्पती द्रोणागिरीवरून आणणे, अशा विविध घटनांमधून रामकथेची चाकं फिरत आहेत हे आपल्याला लक्षात येतं. आणि असा हा हनुमान, त्या आसाभोवती त्या रामरक्षेमध्ये हनुमान कीलकम अशा रूपात उल्लेख केला गेलेला आहे. पुढे येतं ते चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एकम अक्षरम पुंसां महापातकनाशनम. रघुनाथांचं चरित्र शतकोटी श्लोकांच्या इतकं म्हणजे उदंड विस्तारलं आहे. त्यातलं एक एक अक्षरसुद्धा मनुष्यांच्या महापातकांचा नाश करणारं आहे. असं पहा की रामरक्षेच्या 39 पैकी पहिल्याच श्लोकात आपल्याला धीर दिलाय, आश्वासन दिलंय, सकारात्मक दृष्टिकोन दिलाय की पूर्वकर्मांच्या संस्कारांनी कितीही तू मलिन झाला असलास तरी प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचं श्रवण केलास तर तू शुद्ध, पवित्र, पुण्यवान होऊन जाशील. आणि त्याचा साक्षात पुरावा आपल्याकडे आहे. वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झाला. आपल्या सगळ्यांनाच हे छान माहिती आहे. थोडक्यात काय तर राम ही 2 अक्षरं उद्धार करायला पुरेशी आहेत. म्हणून आता पाडव्यापासून सुरू होणाऱ्या रामनवरात्राच्या निमित्तानं रामकथा श्रवण करा, रामनाम कंठात धारण करा, कारण यातलं एक एक अक्षरसुद्धा आपल्या महापातकांचा नाश करण्याच्या योग्यतेचं आहे. पुढे प्रभू रामचंद्रांचं ध्यान करून असं सुचवलं की रामरक्षेचं पठण करण्यापूर्वी ज्ञानी लोक प्रभूंचं ध्यान करतात आणि त्यामध्ये रामांचं रूप, आभूषणं, वेश, आयुध आणि अवतार कार्याचं वर्णन आहे. अशा या रामरक्षेचं पठण दररोज अवश्य करायला हवं. त्यामुळं काय होईल, आपल्या सगळ्या पापांचा नाश होईल. म्हणून म्हटलं पापघ्निम. आणि काय, इतकंच नाही तर सर्व कामदाम. तुमच्या पापांचा तर नाश होणार, परंतु तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार. आता यापुढे 5 श्लोक आहेत की नाही, ते रामकथेचे पंचप्राण म्हटलेत पहा. शिरोमे राघव पातू पासून पातू रामोखिलम वपू. याला अगस्ती संहितेमध्ये वज्र पंजर कवच असं म्हटलंय. वज्र हे इंद्राचं शस्त्र. दैत्यांचा नाश करण्यासाठी दधीची ऋषींनी देहत्याग केला, राष्ट्ररक्षणासाठी जीवन समर्पण केलं. असं हे वज्रासारखं कणखर कवच, म्हणून वज्र पंजर कवच. या श्लोकपंचकामध्ये रामायणातला घटनाक्रम क्रमाक्रमाने उलगडत याची रचना झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर रामांच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणातून प्रगट होणाऱ्या नावांचा आधार घेतलेला दिसतो आणि रामचरित्रच जणू समोर उभा राहतं. माथ्यापासून पावलापर्यंत वर्णन केलेलं आहे आपल्या शरीर रचनेचं ह्या श्लोकपंचकामध्ये. रक्षणासाठी प्रभू रामचंद्रांची जी नावं आलीत ती रामायणातला घटनाक्रम देतात आणि पूर्ण रामचरित्र इतक्या कमी शब्दात उभारण्याचं कला असणारे हे बुधकौशिक ऋषींचं अक्षरशः आगळेपण म्हणावं लागेल. अशा प्रकारे श्रीरामांचं एक एक नाव आपल्या शरीराच्या एकेका अवयवांच्या रक्षणाकरता योजले. शरीरातील श्रेष्ठ अवयव असणाऱ्या मस्तकापासून शेवटी संपूर्ण शरीराच्या रक्षणाची मागणी या वज्रपंजर कवच पंचकामध्ये आपल्याला मिळते. याशिवाय खास विशेषता अशी की विशिष्ट अवयवासाठी विशिष्ट नामयोजना अशी काही कल्पकतेनं केलेली आहे की क्रमशः रामकथा आकारली जाते आणि एकीकडे भव्य दिव्य गुणांची ओळख आपल्याला ओघाओघानं होत जाते. म्हणून या 5 श्लोकांना रामकथेचं पंचप्राण म्हटलंय. त्याचा थोडा विस्तार पाहूया. शिरोमे राघव पातू. शरीराचा श्रेष्ठ अवयव काय आहे? मस्तक. त्याचं रक्षण सूर्यकुलातला रघुकुळातला जन्मलेला सर्वश्रेष्ठ राजा श्रीराम करू दे, ही प्रार्थना यात आहे. भालम दशरथात्मजा. भाल म्हणजे कपाळ. यावर आपलं भाग्य लिहिलं जातं असं आपण म्हणतो. गीतेत जसं म्हटलंय, सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ. अशा स्थितप्रज्ञतेनं येणाऱ्या सगळ्या आव्हानांना सामोरं जात जीवन जगण्याची शक्ती
हे दशरथ पुत्रा तू आम्हाला दे. कौसल्येयौ दृशौ पातू. जीवनाकडे निकोप निरामय दृष्टीने पाहण्याची दृष्टी कौसल्यासुत रामाकडून मला मिळू दे आणि माझ्या डोळ्यांचं रक्षण ह्या कौसल्यासुत राम करू दे. विश्वामित्र प्रिय श्रुतीही. श्रुतवान होण्यासाठी, ज्ञानी होण्यासाठी गुरुजनांचं श्रवण घडायला हवं. त्यासाठी उत्तम शिष्य पण असायला हवा. तसे प्रभू रामचंद्राप्रमाणे सेवावृत्तीनं ज्ञानी झालेल्या विश्वामित्र प्रिय शिष्यानं प्रभू रामचंद्रांनी माझ्या कर्णेंद्रियांचं रक्षण करावं. पुढे आलं घ्राणम पातू मखत्राता. मख या शब्दाचा अर्थ यज्ञ, त्राता रक्षण करणारा. यज्ञ कर्मामुळे वायुमंडल शुद्ध राखलं जातं. असं शुद्ध वातावरण आम्हाला पण मिळू दे. सध्याची परिस्थिती पाहिलं तर प्रदूषणमुक्त हवा आपल्याला मिळायला हवी, तेव्हा आपण निरामय जीवन जगू शकणार आहोत. म्हणून श्रीराम यज्ञरक्षण करता तुम्ही आमच्या घ्राणेंद्रियांचं, श्वसन संस्थेचं रक्षण करा. मुखम सौमित्री वत्सलहा. सौमित्र सुमित्रेचा पुत्र लक्ष्मण, रामांचा जणू बहिश्चर प्राण. संतापी कोपिष्ट अशा लक्ष्मणाला रामाने वत्सलतेनं शांत केलं. असा श्रीराम आमच्या मुखकमलाचं रक्षण करू दे. जिव्हाम विद्या निधी पातू. जिव्हा म्हणजे ज्ञानेंद्रिय, रसनेंद्रिय या दोन्हीवर विजय मिळवेल तो जग जिंकेल. आपल्या मधुर बोलण्यानं माणसं जोडली जातात. अशा जिव्हेचे रक्षण संयमी अशी प्रभू रामचंद्रांनी आमचं करावं. कंठम भरतवंदिता. आपल्या माता कैकेयीमुळे रामचंद्रांना वनवास घडलेला कळताच संतापलेला, चिडलेला भरत मी खड्गाने आत्मघात करून घेईन, यमलोकी जाईन असे म्हणत श्रीरामांना भेटायला आला. तेव्हा प्रभू रामांनी त्याला आपल्या कंठाशी घेतलं, मिठी मारली, त्याला शांत केलं. त्याचा भावनांचा उद्रेक झालेला होता तो शमवला. अशा श्रेष्ठ श्रीरामाने आमच्याही कंठाचं रक्षण करावं. स्कंधौ दिव्या युध पातू. दिव्य आयुधे धारण करणारा श्रीराम माझ्या खांद्यांचं रक्षण करू दे. आता सध्याच्या परिस्थितीत पाहायचं झालं तर आपल्या सगळ्यांचं आयुध काय आहे? मोबाईल. आणि त्यामुळं आम्हाला फ्रोझन शोल्डर, टेनिस एल्बो, मनगट, अंगठा दुखी असे खूप वेगवेगळे नवीनच विकार जडायला लागलेत. आणि अशा परिस्थितीत हे वर्णन वेगळ्या पद्धतीनं लक्षात घेण्याची वेळ आली आहे. आपले अवयव आणि त्यासंबंधी श्रीराम प्रभूंच्या जीवनचरित्राचा संबंध खूप मनोरंजक आणि उद्बोधकसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. शिवधनुष्याचा भंग करणारे हात माझ्या बाहूंचं रक्षण करू देत. सीतेचे पाणीग्रहण करणारे प्रभू राम माझ्या हातांचे रक्षण करू देत. परशुरामांना जिंकणारे राम माझ्या हृदयाचं रक्षण करू देत. 14,000 राक्षसांचा वध करणारे प्रभू राम माझ्या उदरभागाचं रक्षण करू देत. मला निरोगी जीवन मिळू दे. जांबुवंतांचा जीवन आश्रय असणारे राम माझ्या नाभीचं रक्षण करू देत. सुग्रीव स्वामी राम कमरेचे आणि जांघांचे रक्षण करू देत. राक्षस संहारक रघुत्तम माझ्या मांड्यांचे रक्षण करू दे. समुद्र सेतू बांधणारे राम माझ्या गुडघ्यांचे रक्षण करू दे. दशमुख वध करणारे म्हणजे रावणाचा वध करणारे राम माझ्या पोटऱ्या सांभाळू देत. बिभीषणाला लंका सुपूर्द करणारे रामचंद्र माझ्या पायांचे आणि संपूर्ण शरीराचे रक्षण करू देत. आता इथे एक वेगळा विचार करायचा झाला तर सध्या आपण इथे जर हा कथानकाचा भाग पाहिला तर रावणाचा वध केल्यानंतर मिळालेली लंका लक्ष्मण रामांना म्हणतात की इथेच आपण आता राहूया. तेव्हा रामांनी म्हटलेलं आहे की कितीही सुवर्णांनी मढलेली लंका असली तरीसुद्धा मला जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपि गरीयसी. मला माझं मातृभूमी आणि माता हे स्वर्गाहूनही प्रिय आहेत. आपण आपल्या अयोध्येला परत जायचं. ही बिभीषणाला लंका सुपूर्द करण्याची मागची रामचंद्रांची भावना अतिशय उत्कृष्ट लेव्हलला आपल्याला नेऊन सोडते. अशी ही रामरक्षेतली श्लोक पंचक मंत्ररूप आहेत.
याचे दररोज पठण स्मरण करून आपण सर्वजण सुखी आनंदी संपन्न जीवन जगण्यासाठी या रामरक्षेत पुढे स्वतःच्या उद्धाराकरता रामाची प्रार्थना करायची आहे. यामध्ये आणखीन एक गंमत आहे पहा. यामध्ये व्याकरणातल्या 8ही विभक्तींना एकवचनी क्रमशः योजून स्तोत्रकारानं रचना कौशल्य प्रकट केलं आहे. तो मंत्र बघूया आपण आता. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामात् नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं, रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम उद्धर. अशा प्रकारे राम शब्दाच्या विभक्तींचा उपयोग करून हा सुंदर श्लोक रचला गेला आहे. आम्ही आमच्या गर्भसंस्कारातून मिरॅक्युलस डिझायनर बाळं निर्माण करताना आमच्या गर्भवती मुलींना अवश्य सांगतो की हा रोज स्तोत्रमंत्र तुम्ही म्हणायला पाहिजे. जसं गायत्री मंत्र रोज म्हणायचा, पसायदान रोज म्हणायचं, बाळावर संस्कार चांगले व्हायला पाहिजेत, तसा हा मंत्र म्हणायचा. आणि याचा लाभ असा होतो की आमची बाळं, तेजस्वी बाळं, बोबडं बोबडं ल म्हणतच नाहीत, लवकर ते र स्पष्ट म्हणायला लागतात. अशी ही रामरक्षा डोळसपणे अभ्यासपूर्वक चिंतन करूया. एक विनंती अशी आहे की पाडव्यापासून रामनवमीपर्यंत दररोज ठराविक वेळी ठराविक जागी एकासनी बसून या वज्रपंजर श्लोकाचं पठण आपण करूया. रामांच्या सुंदर स्वरूपावर मन आणि लक्ष केंद्रित करून हे पाठ आपण सर्वजण श्रद्धेनं करूया. आपल्या सर्वांच्या चित्तात रामाचाच वास असू दे, सर्वांना रामप्राप्ती होऊ दे, अशी श्री सीता रामचंद्रांच्या चरणी प्रार्थना करून हे रामचरित गान मी पूर्ण करते. श्री रामरक्षा स्तोत्रमंत्रस्य. श्रोतेहो, रामरक्षा स्तोत्राविषयी योगिनी कुलकर्णी यांच्याकडून आपण जाणून घेतलं. बरं तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा संस्कृतवाणी हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. मला वेदवतीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांना आता निरोप द्या. नमस्कार.